नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ देखील उद्याच्या पेपरसाठी एक महत्वाची आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना मराठी पेपरसाठी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना डाऊट असतो की जे वाक्यप्रचार पेपरमध्ये येतात ते नक्की येतात कुठून. तर तुमच्या पुस्तकामध्ये शेवटला 2 पेजेस आहेत. त्या पेजेसवरती काही शब्दार्थांनी वाक्यप्रचार दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही वाक्यप्रचार आहेत, त्यातूनच बऱ्याचदा बोर्ड तुम्हाला प्रश्न विचारत असतं. तर मी इकडे तुम्हाला ते जे वाक्यप्रचार आहेत ते सगळे टिकमार्क करून देणार आहे. त्या वाक्यप्रचारांचा तुम्हाला फक्त अर्थ वाचून जायचा आहे. बाकी वाक्य बनवायला तर सगळ्यांना जमतच असतं, पण अर्थ व्यवस्थित लिहिणं जास्त गरजेचं आहे. कारण की जर अर्थ लिहायला चुकला तर वाक्य बनवलं तरी पण त्याला पूर्ण मार्क भेटत नाही. तर तुम्हाला आधी प्रत्येक वाक्यप्रचाराचा अर्थ व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. तर हे काही वाक्यप्रचार आहेत तुमच्या समोर. मी एक एक वाक्यप्रचाराला टिकमार्क करून देतोय. आगतिक होणे मतलब निरुपाय होणे. आगतिक होणे मतलब निरुपाय होणे. हिरवं गोंधणे मतलब गोंधण्याच्या नक्षीसारखी लावलेली हिरवी रोपे, त्याला हिरवं गोंधणे म्हणतात. त्यानंतर मग वेन दाबणे मतलब ऊसाचे तुकडे शेतातील सरीमध्ये पायाने दाबून लावणे, त्याला म्हटलं जातं बेन दाबणे. त्यानंतर आहे वाक्यप्रचार, बघा पुढे. हुलकावण्या देणे म्हणजे चमकणे. त्यानंतर आहे वाक्यप्रचार इकडे विसर्ग देणे मतलब सोडून देणे. हे काही वाक्यप्रचार नाहीये, ते शब्दार्थ आहेत. जे मी तुम्हाला आता वाचून दाखवतोय तेवढेच वाक्यप्रचार तुमच्या पेपरमध्ये आहेत. त्यानंतर याच्यामध्ये कोणताही वाक्यप्रचार नाहीये. इथे देखील नाहीये. मन समेवर येणे. मन समेवर येणे म्हणजे मन शांत व एकरूप होणे. वास्तपुस्त करणे मतलब चौकशी करणे. वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणे. ठीक आहे. त्यानंतर आहे चारी मुंड्या चित होणे म्हणजे पराभूत होणे. पाक पसार होणे म्हणजे पळून जाणे. नक्षा उतरणे म्हणजे अभिमान गळून पडणे. शंख करणे म्हणजे ओरडणे. फितूर होणे दगाबाजी होणे. त्यानंतर खल करणे निरर्थक चर्चा करणे. त्यानंतर इथे एक आहे स्वारस्य रचणे म्हणजे काय, स्वाभाविक किंवा नैसर्गिक इच्छा नसणे. इन शॉर्ट इच्छा नसणेला म्हटलं जातं स्वारस्य नसणे. तर या बाजूचे हे सगळे वाक्यप्रचार होते जे मी तुम्हाला आता टिक काढून दिले. पुढचे काही वाक्यप्रचार आहेत तुमच्या समोर. जसं की इथे काही नाहीये, इकडे आहे उत्पात होणे. उत्पात होणे म्हणजे अनर्थ होणे. त्यानंतर मायेची पाखर घालणे म्हणजे प्रेम करणे. तैनात असणे सज्ज असणे. त्या व्यतिरिक्त मळब दूर होणे म्हणजे गैरसमज दूर होणे. मुखवटा चढवणे मतलब मुळात नसलेले रूप धारण करणे. हे देखील काही वाक्यप्रचार आहेत. कार्य व्यग्र असणे म्हणजे कामात व्यस्त असणे, गर्क असणे. जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूपच फरक असणे. मर्दुंगी गाजवणे म्हणजे खूप मोठा पराक्रम करणे. गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. त्याच्या व्यतिरिक्त इथे नाहीये, इथे देखील नाहीये. अजून काही वाक्यप्रचार इथे आहे. कोको करणे म्हणजे आरडाओरडा करणे. कोकाट करणे म्हणजे आरडाओरडा करणे. त्यानंतर
तर एवढे सगळे तुम्हाला वाक्यप्रचार आहेत. हे जे मी तुम्हाला आता इथे वाचून दाखवले तेवढेच वाक्यप्रचार तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. 99% तरी यातूनच तुम्हाला बोर्ड वाक्यप्रचार विचारत असतं. तर तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ उद्याच्या पेपरसाठी मदत करेल. तरी तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर उद्याच्या पेपरसाठी फायद्याची असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या क्लासेसच्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.